Welcome, all of you. Now we'll learn new English sentence pattern. In this pattern, the sentence begin with subject, then we write the verb, then we take the adjective, then write infinitive. It means 2 plus first form of verb or root verb and complete the sentence. At the end, we give the full stop. Now we see with example. आता आपण उदाहरणाने अभ्यासू. फॉर एक्झाम्पल, आय एम हॅप्पी टू सी यू हिअर. या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, एम हे वर्ब आहे, हॅप्पी हे ॲडजेक्टिव्ह आहे, मी आनंदी आहे. त्यानंतर टू सी हे इन्फिनिटिव्ह आहे, यू हिअर. त्यानंतर आपण एक्स्ट्रा वर्ड्स घेऊन वाक्य पूर्ण केलेलं आहे. तर याचा अर्थ मी तुला येथे पाहून आनंदी आहे, याप्रमाणे याचा अर्थ होतो. त्यानंतर आपण अजून उदाहरण अभ्यासू. यू आर टॉल टू कॅच अ बॉल. तू बॉल पकडण्यासाठी उंच आहेस. शी इज अफ्रेड टू गो अलोन. ती एकटी जाण्यास घाबरत आहे. संतोष वॉज सॅड टू मीट हिज ओल्ड गेस्ट. संतोष त्याच्या जुन्या पाहुण्यांना भेटण्यासाठी दुःखी होता. दिस एक्झाम्पल इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. हे उदाहरण समजण्यासाठी अवघड आहे. इट इझी टू गिव कमेंट. कमेंट देणे अत्यंत सोपे आहे. ही वॉज क्रुअल टू किल एनीवन. तो एखाद्याला मारण्यासाठी एवढा निर्दयी होता. या ठिकाणी अजून काही उदाहरणे दिलेली आहेत. त्या सर्वांचा स्क्रीनशॉट घ्या आणि ते सर्व उदाहरणे नोटबुकमध्ये सोडवा आणि या नवीन पॅटर्नचा आपण आपल्या रायटिंग स्किलमध्ये वापर करा. थँक्यू व्हेरी मच.